नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे. अर्थातच आत्मा 13 दिवस कुठे असतो ही माहिती आपण गरुड पुराणानुसार बघणार आहोत. गरुड पुराण सांगतं की आत्मा मृत्यूनंतर 13 दिवस त्याला अगदी कठीण प्रवास करावा लागतो. गरुड पुराण हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही तर मृत्यूच्या नंतरच्या जगण्याचा गुण नकाशा आहे. गरुड पुराण सांगतं की आत्म्याला मृत्यूनंतर काय काय भोगावं लागते. प्रत्येक दिवस त्याला आपल्या कर्माची जाणीव करून देते. येतो पहिला दिवस. आत्मा शरीर जेव्हा सोडत असतो त्यानंतर आत्मा आपलं शरीर सोडतो. गरुड पुराणात असं सांगण्यात आलेलं आहे. आत्मा जसे आपलं शरीर सोडतो तेव्हा त्याला अनेक वेदना होत असतात. आत्मा आपलं शरीर सोडताना त्याला सर्व काही अनुभवते. म्हणजेच की आपलं घर, आपली बायको, मुलं, नातेवाईक टाहो फरून रडत असतात. हे सर्व त्याला जाणवते. त्याला खूप काही बोलायचं असतं पण आता तो बोलू शकत नाही. तो आता बंधनात अटकलेला असतो. कोणत्याही प्रकारचं नात्यापर्यंत तो आता पोचू शकत नसतो. हे सगळं गरुड पुराणात सांगितले आहे. आत्मा आपलं शरीर, आपलं घर सोडण्याची अजिबात त्याला इच्छा नसते. पण त्याला ते सोडण्यासाठी तयार व्हावं लागतं. कारण त्याच्या पुढे आलेले असतात ते यमदूत. ते अत्यंत भयानक असतात. डोळेसुद्धा त्यांचे लालजरद झालेले असतात. कोणत्याही प्रकारची ते दया दाखवत नसतात. त्याचबरोबर मग सुरू होतो खरा प्रवास. मग येतो दुसरा टप्पा. यमदूताचा मार्ग. यमदूत आत्म्याला एका वेगळ्या मार्गाने घेऊन जातात. हा मार्ग दिसत नाही पण गरुड पुराणात सांगितलं आहे हा मार्ग म्हणजे आपल्या कर्माचा मार्ग. ज्या माणसांनी आयुष्यात चांगले कर्म केलेले आहेत त्याला हा मार्ग अगदी मऊ आणि सुंदर वाटायला लागतो. थंडगार हवा, सुंदर दृश्य, देवदूत जे आहे त्यांचं स्वागत करत असतात व त्यांना धीर देत असतात. पण ज्याने पाप केलेले आहे, अनेक प्रकारच्या क्रूरतेने तो भरलेला असेल तर हा मार्ग त्याच्यासाठी अत्यंत वाईट ठरत असतो. काटेरी वाटा, त्या मार्गाने अत्यंत अंधार त्याला दिसतो. त्याचबरोबर दुर्गंधी येते. वेगवेगळे जे आवाज आहेत त्याला भयानक आवाज ऐकायला येतात. त्याचबरोबर गरम हवेने त्याचं शरीर अन्यथा भाजून जातं. पण यमदूत तिथे थांबत नाहीत. त्यांच्या हाताची दोरी ते सारखे ओढत ओढत त्याला ते पुढे घेऊन जातात. आता आत्मा विरोधसुद्धा करू शकत नाही कारण त्याच्याकडे तेवढी ताकद नसते. मग येते तिसरा टप्पा. आत्मा 13 दिवस वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी नवीन परीक्षा असते. पहिले 3 दिवस आत्मा अजूनसुद्धा आपल्या घराजवळच असतो. आपल्या घरातल्या लोकांमध्येच भटकत असतो. पण आता मात्र त्याला 4थ्या दिवशी हे सगळं पार करून जायचं असते. जेव्हा आपण विधी करतो, या सगळ्या प्रार्थना करत असतो ते आत्म्यापर्यंत पोचतात. त्याला वाटतं की आपण भेटावं, सांगावं पण असं काही ते करू शकत नाही. 4थ्या दिवशी आत्मा जे आहे यमलोकाकडे जाण्यासाठी निघतो. हा मार्ग अत्यंत भयानक आणि कठीण दृश्याचं त्याला दिसत असतो. या ठिकाणी चांगल्या कर्माची आणि वाईट कर्माची तुलना केली जाते. येता येता 13 दिवस होतात आणि आपल्या आत्म्याला जे आहे आपल्या कर्माचा हिशोब दिला जातो. चांगले किंवा वाईट कर्माचं तिथे वजन केलं जातं. मग आता आत्माचं भविष्य ठरणार असतं की त्याला कोणत्या ह्याच्यात पाठवायचं आहे, स्वर्गात, नरकात की पुनर्जन्मात. हे त्याच्या सगळं पापुण्याच्या कर्मावर ठरत असतं. आपण जे विधी करत असतो ते त्याच्यापर्यंत पोचतात. कारण आत्म्याला जे आपण प्रार्थना केली जाते त्यांच्या अनेक संकटाला ते पार करत असतात. आपण जे श्राद्ध घालतो, जे दान करत असतो हे आत्म्याला चांगलं मार्ग दाखवण्यासाठी सोपे करतात. आपल्या प्रार्थनेमुळे आत्म्याला शक्ती मिळते व पुढे चालण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. यमलोकाचा प्रवास कमी होतो. पण आपण जर ह्या विधी केल्या नाही तर आत्म्याला भटकत राहावं लागतं व त्यांना शांती मिळत नाही. अनेक प्रकारे ते दुःखामध्ये जातात व अनेक वेदनांचा समावेश मधून त्यांना जावं लागतं. गरुड पुराणाचा हा प्रवास आपल्याला शिकवतं की आपण काय चांगले कर्म करतो, कशा पद्धतीने आपण खाली वागत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पुढे भोगावं लागतं. त्याच्यामुळे गरुड पुराणात सांगितलं आहे की तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या संगतीत राहा जेणेकरून तुमच्यासोबत बाकी काही येत नाही. तुम्ही जे आज कमवत आहात, धन, संपत्ती, नातेवाईक हे सगळं आपण खाली सोडून जात असतो.
पण जे तुम्ही आज कराल तेच तुम्हाला पुढे उद्या भरावं लागतं. त्यामुळे गरुड पुराण आपल्याला शिकवण देतं की चांगले कर्म करा आणि चांगले राहा. हे खूप महत्त्वाचं ठरतं. ही सगळी माहिती आपण गरुड पुराणानुसार आज बघितली आहे. तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. एक छोटीशी सुंदरशी कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का. तर परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.